तिथे रायगडमध्ये खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनं खळबळ उडाली आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची सकाळी 7 वाजेच्या सुमारास निर्घृण हत्या झाली। मंगेश काळोखे आपल्या मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांना संपवलं। राजकीय वैमनस्यातून काळोखेंची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय। दरम्यान मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर खोपोलीतलं वातावरण तप्त आहे। हत्येच्या निषेधार्थ खोपोलीत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली। दरम्यान या हत्याप्रकरणी रायगडचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका काळोखे कुटुंबियांनी घेतली। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला न्याय मिळून द्यायला पाहिजे पोलिसांनी। बाकी आम्हाला काही कोणाशी घेणं देणं, पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जो आरोपी असेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे। कारण की आमचा जो वाघ होता, जो माणूस होता, त्यांनी त्याला घालवलाय, म्हणजे त्यांना पण पोलिसांनी घालवलं पाहिजे। त्याला शिक्षा ही द्यायलाच पाहिजे। तर खोपोलीतील नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीच्या हत्येमागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंनी व्यक्त केलाय। काळोखेंचा विजय राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला असल्यानं त्यांचा काटा काढला असं भरत निवडणूकचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि 1 आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, ही दुर्दैवी बाब आहे। कारण ते त्यांना काळोखेच्या पत्नीला म्हणजे काळोख्यांना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। मला वाटतं की आज ही खेळी करून त्यांनी हा डाव साधला असावा बाहेरच्या लोकांना बोलून, पण हरकत नाही आहे। त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि आता जे कोण असतील त्यांना पोलिसांनी पकडावं आणि मग पुढचं काय ते आम्ही बघतो।